आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पाणी पूर्ण निघेपर्यंत ती या कपड्यावर अशा सुकू द्यायची आहे। और आपल्याला या अशा जाड किसणीने किसून घ्यायचं आहे। कोबी किसून रेडी आहे। त्यानंतर तीळ, धनिया पावडर, हळद, तिखट, मीठ, थोडीशी मिरे पावडर, जिरे पावडर, लसूण अद्रक पेस्ट, कट केलेली हिरवी मिरची आणि कट केलेली कोथिंबीर आपल्याला यासाठी लागणार आहे। हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। घ्यायचे आहे त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पाण्याने याचा गोळा मळून घ्यायचा आहे। पहिली टीप अशी आहे की हा गोळा खूप घट्ट आपल्याला मळायचा नाही आहे, तर सैल मळायचा आहे। आणि दुसरी टीप अशी आहे की हे सगळं कालवताना जेव्हा आपल्याला पराठे बनवायचे आहेत तेव्हाच कालवायचं आहे, कारण मिठामुळे पाणी सुटते आणि मग आपले पराठे फाटतात। सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। हा बनवण्यासाठी आपल्याला 2 गोळ्यांची आवश्यकता आहे। साईजचे 2 गोळे घेतलेले आहे। याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तील एका पुरीवर आपल्याला हे सारण स्प्रेड करायचं आहे। त्यावर ही दुसरी पुरी ठेवून सर्व पॅक करायचं आहे आणि हलक्या हाताने पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। आपल्याला तव्यावर शेकायचं आहे, पलटायचं आहे, तेल लावायचं आहे। दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे फुलकोबीचा पराठा आपला रेडी आहे। तुम्ही इथे बघू शकता भाजी आपली पूर्णपणे भरल्या गेलेली आहे। प्रकारे रेडी आहे आपले गरमागरम असे फ्लावरचे पराठे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।